श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि शेवटची सामान्य रात्र ठरणार आहे. कारण उद्या सूर्योदयासोबत तुमच्या नशिबाचं असं काही रहस्यमयी पान उलटणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्हाला वाटते का की तुमच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललंय? चूक. कारण तुमच्या पाठीमागे एक असा चक्रव्यूह रचलं गेलंय जे तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतं. तुमच्या जवळची एक व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत टपून बसली आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या जीवावर येणारं संकट टाळण्यासाठी या ब्रह्मांडानं दिलेला हा शेवटचा इशारा आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही आज पाहिला नाही तर उद्या सकाळी होणाऱ्या त्या भयानक चमत्काराला सामोरे जाण्याची ताकद तुमच्यात उरणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकानो, उद्या सकाळी नेमकं असं काय घडणार ज्यामुळे तुमची 7:30 संपणार तर आहेच, पण त्यासोबत तुमच्या घराचे दरवाजे साक्षात मृत्यूच्या दारातून संपत्तीच्या दाराकडे वळतील. विश्वासाच्या नावाखाली तुम्हाला जे विष पाजलं जाते त्याचा पर्दाफाश उद्या भरचौकात होईल. एक अशी गुप्त बातमीही तुमच्या कानावर पडेल जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा काळ साध्या प्रगतीचा नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलांचा आहे. ज्यांनी तुम्हाला रडवलं त्यांना आता रक्ताचे अश्रू गाळावेच लागतील. पण सावध राहा. नशिबाचा हा खेळ जितका फायदेशीर आहे तितकाच तो थरकाप उडवणारा सुद्धा आहे. वृश्चिक राशीच्या जातकानो, उद्या दुपारी 11 ते 3 या वेळेस स्वतःला घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. कारण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या हाती आलेली कोट्यावधीची संपत्ती मातीत मिसळू शकते. तुमच्या नशिबात साक्षात ब्रह्मदेवाने जे लिहून ठेवलं ते आता सक्रिय होतंय. एक असा अदृश्य चमत्कार उद्या तुमच्या डोळ्यात देखत घडणार जो विज्ञानालाही थक्क करेल. तुमच्या शत्रूचा नाश आणि तुमच्या राजयोगाची सुरुवात एकाच वेळी कशी होईल हे गुपित जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा एक सेकंदही मिस करू नका. लक्षात ठेवा, नशिबाची संधी पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. निर्णय तुमचा आहे. आयुष्य बदलायचं आहे की आलेली संधी गमवायची आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकानं, तुमच्या अत्यंत जवळची वावरणारी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होण्याचं नाटक करणारी एक अशी व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे. ही व्यक्ती तुमच्या घरातील असू शकते किंवा तुमच्या मित्रमंडळातील जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे. पण मित्रांनो, सावध राहा, कारण उद्या एक अशी भयानक घटना घडणार आहे जी एका व्यक्तीचा खरा व क्रूर चेहरा तुमच्या समोर उघडा. तुमच्या प्रगतीवर जळणारी ती काळी सावली नेमकी कोण आहे हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण वृश्चिक राशीच्या जातकानो, तुम्ही आजवर ज्यांना आपले मानले त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची पूर्ण तयारी सुद्धा केली आहे. कारण तुमच्या गुप्त गोष्टी, तुमचे कुंकू दुवे, तुमचे भविष्यातील प्लॅन्स या व्यक्तीला ठाऊक आहेत आणि तिचा वापर ती तुमच्या विरुद्ध करणार आहे. निसर्ग आता तुम्हाला एक शेवटचा इशारा देते. उद्या सकाळी तुमच्या कानावर पडणारे एक वाक्य आणि फोनवरचा एक मेसेज तुमचे डोळे उघडण्यासाठी पुरेसा ठरेल. या नात्याचा सामना करण्याची हिंमत आता तुम्हाला ठेवावीच लागेल. वृश्चिक राशीच्या जातकानो, ही केवळ एक योगायोग नसून तुमच्या नशिबातील मोठी साफसफाई आहे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा बनून उभी होती तिला बाजूला करण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला हे सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कदाचित अश्रू येतील, पण लक्षात ठेवा, हे वीज बाहेर पडल्याशिवाय तुमच्या आयुष्यात अमृत येणार नाही. उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी स्वतःला मानसिकरित्या तयार करा, कारण सत्याचा हा जाळ तुमच्या आयुष्यातील खोट्या नात्यांना भस्मसात करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या आर्थिक स्थितीवर गेल्या अनेक काळापासून कोणाची तरी वाईट नजर होती, ज्यामुळे अफाट कष्ट करूनही तुमच्या हाती काहीच लागत नव्हतं. पण आता काळ फिरला आहे आणि उद्यापासून तुमच्या तिजोरीवर पडलेला तो अदृश्य पडदा कायमचा फाटणार आहे. ज्या पैशांची तुम्ही आशा सोडली होती, ज्या संपत्तीसाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागले होते, तीच लक्ष्मी आता एका गुप्त मार्गाने तुमच्या दारी चालून येणार आहे. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कष्टाचं फळ देणारा हा एक मोठा दैवी चमत्कार ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी एक अशी संधी घेऊन येईल जी तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपवण्याची ताकद ठेवते. अचानक एखादा जुना व्यवहार पूर्ण होणे, अडकलेले सरकारी पैसे मिळणे किंवा जमिनीच्या व्यवहारातून मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ संकेत आहेत. पण सावधान, हा पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो तुमच्या हातातून निसटून जाण्याची भीती देखील आहे. कुबेराचा हा खजिना तुमच्या हाती लागत असताना तुमच्या आजूबाजूला असलेल्या गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल, कारण लक्ष्मीसोबतच अनेक जळणारे डोळे तुमच्याकडे वळणार आहेत.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या मिळणारी ही आर्थिक श्रीमंती केवळ तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील अपमानाचा बदला घेण्यासाठी आहे. ज्यांनी तुम्हाला पैशानभावी तुच्छ लेखलं, त्यांना आता तुमची प्रगती बघून घाम फुटणार आहे. मात्र हा पैसा हातात आल्यावर त्याचा दिखावा करणं टाळा, अन्यथा नशिबाची ही फिरलेली चाल पुन्हा उलटायला वेळ लागणार नाही. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत काहीतरी असं घडणार आहे जे तुमचं बँक बॅलन्स एका झटक्यात बदलून टाकेल. त्यामुळे सज्ज रहा आणि नशिबाच्या या मोठ्या खेळाचा भाग बना. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कार्यक्षेत्रात आणि नोकरीच्या ठिकाणी आतापर्यंत जे काही घडत होतं तो केवळ एक शांततेचा काळ होता. उद्या तुमच्या करिअरमध्ये असा एक मोठा स्फोट होणार आहे जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. जे लोक तुम्हाला आजवर सामान्य समजत होते आणि तुमच्या कामावर शंका घेत होते, त्यांना उद्या तुमच्या कर्तृत्वाची खरी प्रखरता जाणवेल. ही केवळ प्रगती नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करणारा एक जबरदस्त करिअर टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्यामुळे तुमच्या शत्रूंना धडकी भरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एक असा गुप्त प्रस्ताव तुमच्यासमोर येईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अचानक मिळणारी मोठी जबाबदारी किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची संधी तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. पण लक्षात ठेवा, हे यश मिळवत असताना काही अदृश्य हात तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून ऑफिसमधील किंवा व्यवसायातील काही लोक तुमच्याविरुद्ध कट रचण्याची शक्यता आहे. हे लोक कोण आहेत हे उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या समोर येईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्याचा हा बदल तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा असेल, पण घाबरून जाऊ नका. नशीब जेव्हा तुमची परीक्षा घेतं तेव्हाच ते तुम्हाला काहीतरी मोठं देण्यास तयार असतं. एखादी मोठी ऑफर, परदेशातील संधी किंवा व्यवसायातील एखादा असा करार जो तुमच्या नशिबाचं सोनं करेल, तो उद्या तुमच्या दारी येईल. या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमची भीती बाजूला ठेवावी लागेल. उद्या घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या पुढच्या अनेक वर्षांच्या प्रतिष्ठेचा आणि आर्थिक सुबत्तेचा भक्कम पाया रचणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेचे आणि भीतीचे जे सावट होते ते उद्या कायमचे नष्ट होणार आहे. तुमच्या घरातील सुखशांतीला कोणाची तरी दृष्ट लागली होती, ज्यामुळे विनाकारण कटकटी आणि वादाचे वातावरण निर्माण होत होते. पण उद्या घरामध्ये एक अशी दैवी ऊर्जा प्रवेश करणार आहे जी सर्व नकारात्मकता भस्मसात करेल. एक अशी गुप्त बातमी तुमच्या कानावर पडेल जी ऐकल्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या तुमच्या घराशी संबंधित एखादा मोठा निर्णय मार्गी लागणार आहे जो अनेक वर्षांपासून रखडलेला होता. मग ते घराचे स्वप्न असो, जमिनीचा वाद असो किंवा मुलांच्या भविष्याबद्दलची मोठी चिंता वजा उद्या सर्व काही सुटताना दिसेल. मात्र आनंदाच्या भरात एक गोष्ट विसरू नका, तुमच्या घरातील प्रगती पाहून बाहेरच्या काही लोकांच्या पोटात गोळा येणार आहे. तुमच्या आनंदाची चर्चा बाहेरच्या लोकांशी करणं उद्या टाळा, कारण ही आनंदाची बातमी जितकी गुप्त राहील तितकीच ती तुमच्या घरासाठी दीर्घकाळ टिकणारी ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या संध्याकाळच्या सुमारास घरामध्ये एक असे मंगल कार्य ठरण्याचे संकेत आहेत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. जे नातेवाईक तुमच्यापासून दुरावले होते ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने एक मोठे संकट उद्या टळणार आहे. ही केवळ एक बातमी नसेल, तर तुमच्या घराची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणारा तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल. उद्या घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावायला विसरू नका, कारण उद्या साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या मनावर गेल्या अनेक महिन्यांपासून जे एक अदृश्य ओझं होतं त्यातून तुमची कायमची सुटका होण्याची वेळ आता आली आहे. रात्रीची उडालेली झोप, भविष्याबद्दलची ती सतावणारी भीती आणि सतत मनात चाललेलं विचारांचं चक्र उद्या अचानक शांत होईल. तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या डोक्यावरचा एक प्रचंड मोठा डोंगर उतरला आहे. मनातील हे अंधारमय वादळ थांबणार आहे, पण त्याआधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाचा एक असा आवाज ऐकू येईल जो तुम्हाला पुढच्या मोठ्या संकटापासून सावध करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मानसिक शांतता मिळत असतानाच निसर्ग तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक इशारा देत आहे. तुमच्या आरोग्याकडे तुम्ही केलेलं दुर्लक्ष आता महागात पडू शकतं. शरीराकडून मिळणाऱ्या लहान लहान संकेतांना, जसे की सततची डोकेदुखी, थकवा किंवा पचनाचे विकार, यांना अजिबात हलक्यात घेऊ नका.
ही केवळ शरीराची तक्रार नाही, तर तुमच्यावर आलेल्या अतिकामाच्या आणि मानसिक तणावाचा तो एक गंभीर परिणाम आहे. उद्या जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला नाही, तर भविष्यात हाच निष्काळजीपणा तुमच्या मोठ्या प्रगतीच्या आड येऊ शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ विजयाचा नाही, तर स्वतःला पुन्हा जिवंत करण्याचा आहे. तुमच्या शत्रूंना हरवण्यासाठी तुमचं शरीर आणि मन दोन्ही वज्रासारखं मजबूत असणं गरजेचं आहे. उद्या काही काळ एकांतात घालवा, ध्यान करा किंवा आपल्या इष्टदेवाचे स्मरण करा, कारण तुम्हाला मिळणारी ही दैवी ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींना जाळून टाकणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आतून जितके शांत राहाल तितकीच तुमची बाहेरची ताकद वाढत जाईल. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक नवा जन्म ठरेल. फक्त स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील सत्याच्या विजयाचा आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील संकटं आता संपायला हवीत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहावी, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रकारे सत्य मांडण्यासाठी बळ देतो. आणि विसरू नका, तुमची श्रद्धाच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं पूर्ण नाव न लिहिता फक्त श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवाचं नाव नक्की लिहा. असं मानलं जातं की जेव्हा आपण विश्वासाने देवाचं नाव घेतो, तेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचली जाते. पाहूया किती जणांचा आपल्या देवावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास आहे. शेवटी नशिबाची ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचावी आणि तुमच्या आयुष्यातील कोणतीही मोठी संधी हुकू नये, यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक कृती तुमचं भविष्य बदलण्यासाठी पहिलं पाऊल ठरू शकते. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत.